Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. Okay, today we are going to learn about potential energy in an external field. ओके, म्हणजे एक्सटर्नल फील्ड जिथं असेल तिथं जी सिस्टम ऑफ चार्जेस आपण जे एकत्र आणणार त्या सगळ्यांना चार्जेसना जी पोटेन्शियल एनर्जी मिळणार ती आपण ती पोटेन्शियल एनर्जी तिथं बघणार. ओके, मग आता मला सांगा, कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही आता बघितलं असेल की पोटेन्शियल एनर्जीसाठी आपण 2 पॉईंट आपण बघितले होते. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिस्टम ऑफ 2 चार्जेस अँड पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिस्टम ऑफ n पॉईंट ऑफ चार्जेस. म्हणजे 2 चार्जेससाठी पण तुम्ही एक्सप्रेशन बघितलं आणि n पॉईंट चार्जेससाठी पण तुम्ही एक्सप्रेशन बघितलं. ठीक आहे, मग तुम्हाला कालच्या लेक्चरमधून तुम्हाला असं आठवत असेल की वर्क डन म्हटलं की आपल्याला 2 फॉर्म्युला आपल्याला आठवतात. तर एक म्हणजे W इज इक्वल टू QV. व्हॉट वी नो द फॉर्म्युला फॉर वर्क डन ऑन द युनिट पॉझिटिव्ह चार्ज असं आपण जर आपण म्हणलं तर वर्क डन इज इक्वल टू Q इंटू V. ठीक आहे, म्हणजेच पोटेन्शियल V इज पोटेन्शियल इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज असं आपण म्हणलो होतो ना, म्हणजेच Q0 आला असता. म्हणजे V इज इक्वल टू W अपॉन Q0. इक्वेशन अरेंज केला W इज इक्वल टू QV. अजून एक फॉर्म्युला तुम्हाला वर्क डन साठी मिळतो विच इज कन्व्हर्टेड म्हणजेच विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मग वर्क डनचं इक्वेशन काय होतं तर 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. येते लक्षात. आणि वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. परत तुम्हाला इक्वेशन सेम मिळणार 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. ठीक आहे, सिस्टम ऑफ चार्जेससाठी तुमचं कालचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. कालचं लेक्चर जर समजलं नसेल डायरेक्ट तुम्ही या लेक्चरला येताय तर तुम्हाला हे डेरिव्हेशन्स कळणार नाहीत, हे कसं घेतोय कळणार नाही. त्यासाठी ह्याच्या अगोदरचं अगोदरचे 2 डेरिव्हेशन्स तुम्हाला बघावे लागणार आहेत. हा आपला C पॉईंट आहे. तुम्हाला A आणि B तुम्हाला बघितलंच पाहिजे. A पॉइंट मध्ये काय आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ 2 चार्ज आणि B पॉइंट काय आहे तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ n पॉइंट ऑफ चार्जेस. म्हणजे एवढे सगळे चार्जेस तुम्हाला घ्यायचे आणि तिथे एक सिस्टम तयार करायचे आणि तिथे तुम्हाला काय मिळणार आहे पोटेन्शियल एनर्जी. येते लक्षात. मग आता Cचा पॉइंट जो आहे तो Cचा पॉइंट आपला काय आहे तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिंगल चार्ज इन अन एक्सटर्नल फील्ड. तुम्हाला जर आठवत असेल सिंगल चार्ज साठी आपण काय म्हणलो तर हे सिंगल चार्ज जर असेल आणि त्याच्यावरती जर वर्क डन आपण केलं तर ते वर्क डन आपल्याला किती मिळणार आहे W इज इक्वल टू 0. डू रिमेंबर काय म्हणलं होतं आपण इथं सिंगल चार्ज वरती जर आपण वर्क डन केलं तर वर्क डन आपल्याला किती मिळणार आहे 0. वाय 0 बिकॉज देर इज नो एनी अदर चार्ज विच क्रिएट्स इलेक्ट्रिक फील्ड हेन्स देर इज नो फोर्स एक्झर्टेड ऑन दी वर्क डन बाय द चार्ज. कळतं मी काय म्हणतोय ते. म्हणजे लक्षात आलं का बघा, ही जर सिस्टम आपली अशा असेल म्हणजे इथं जर लोकेशन आपण त्याचा पॉइंट A आपण जर असं म्हणलं आणि हा आपला Q कुठं आहे Q आपला आता सध्या इन्फिनिटी मध्ये, त्याला लोकेशनला आणायचं आहे. म्हणजे कुठून कुठं वी आर ब्रिंगिंग द चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू लोकेशन प्रेझेंट लोकेशन A पॉइंट वरती. मग आता इथं दुसरा कुठला चार्ज आहे का ॲज देर इज नो एनी अदर चार्ज. दुसरा कोणताच चार्ज नसल्यामुळं ह्या चार्जला अपोज करणारा कोण आहे का कोणीही नाहीये. नो फोर्स इज अक्वायर्ड ऑन दिस चार्ज. बरोबर, म्हणजे त्याच्यावरती कुठला फोर्स लागू होतोय का कोणताच फोर्स लागू होत नाही. ठीक आहे, मग फोर्स लागू होत नसल्यामुळं तुम्हाला वर्क डनचं इक्वेशन किती मिळतंय म्हणजे जे वर्क डन आपण करतो नेहमी कधी करतो वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ही जर इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला अशी मिळत असेल तर तुम्ही काय करताय ह्या M पॉइंट पासून तुम्ही N पॉइंटला जाताय. म्हणजे ही दोघांची डायरेक्शन कशी मिळाली ही मिळाली इलेक्ट्रिक फील्ड आणि हा मिळाला तुम्हाला वर्क डन. मग इथं कुठली इलेक्ट्रिक फील्ड आहे का ॲज देर इज नो एनी अदर इलेक्ट्रिक फील्ड. हेन्स वर्क डन ऑन चार्ज Q टू ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू प्रेझेंट लोकेशन इज इक्वल टू 0. गॉट इट माय पॉइंट. समजतं इथंपर्यंत. हे ऑलरेडी आपल्याला झालेलं आहे. पण आता आपला क्वेश्चन काय आहे व्हॉट इज द क्वेश्चन. क्वेश्चन इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिंगल चार्ज इन अन एक्सटर्नल फील्ड. व्हॉट यू कॅन सी व्हॉट इज द डिफरन्स हिअर अगेन इट इज अ सिंगल चार्ज बट सिंगल चार्ज व्हॉट इज द वर्क डन 0. बट वेअर यू आर ब्रिंगिंग द सिंगल चार्ज यू आर ब्रिंगिंग इन द एक्सटर्नल फील्ड.
कुठं आणताय तुम्ही? एक्सटर्नल फील्ड मध्ये तुम्ही घेऊन येताय. त्यावेळेला एक्सटर्नल फील्ड होती का? त्यावेळेला एक्सटर्नल फील्ड नव्हती. त्यावेळेला आपण चार्जेस कन्सिडर केले होते. त्या चार्जेस पासून जी फील्ड मिळाली ती आपण इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर केली. पण इथं चार्ज तसं म्हणलंय का? इथं एक्सटर्नल फील्ड म्हणलंय. व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल फील्ड? एक्सटर्नल फील्ड म्हणजे एखादा सोर्स आपण घेतोय आणि त्या सोर्स मधून जी तुम्हाला फील्ड मिळाली त्या फील्डला आपण म्हणतोय एक्सटर्नल फील्ड. समजतं मी काय म्हणतोय? एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. सपोज एखादा बल्ब मी असा लावला, लाईटसाठी एखादा बल्ब मी घेतला आणि तो मी लावला, पण त्याचा पॉवरच मला माहित नाही. त्याचा पॉवरच मला माहित नाही. म्हणजे जसं म्हणजे तुम्हाला माहित आहे की एखादा बल्ब मी दुकानात आणायला गेलो की मी त्यांना काय सांगतो की मला 40 वॅटचा बल्ब द्या, मला 60 वॅटचा बल्ब द्या, मला 15 वॅटचा बल्ब द्या, असं आपण बोलतो. पण ती जर वॅट जर मला माहित नसेल, फक्त मला बल्ब माहित आहे की बाबा हा त्याचा प्रकाश मला एवढा पडलाय, पण तो पॉवर किती मला माहित नाही, बरोबर. मग अशा सोर्सला आपण म्हणायचं एक्सटर्नल सोर्स. अशा सोर्सला आपल्याला काय म्हणायचं आहे? एक्सटर्नल सोर्स. मग आता हिथं एक्सटर्नल फील्ड कशाला म्हणायचं? मग हिथं तो एक्सटर्नल फील्ड म्हणजे एक्सटर्नल सोर्सच असणार आहे. एक्सटर्नल फील्ड म्हणजे एक्सटर्नल सोर्स असणार आहे. मग त्या एक्सटर्नल सोर्स मध्ये एक चार्ज असेल, 2 चार्ज असतील, 3 असेल, 5 असतील, 10 असतील, 100 असतील. वी डोंट नो एनिथिंग. आपल्याला काहीही माहित नाही यापैकी. 1 चार्ज आहे, 2 चार्ज आहे, 3 आहे का 5 आहे का 100 आहे, हे काहीच आपल्याला माहित नाही. आपल्याला फक्त माहित आहे सपोज हे चार्ज आता 5 चा एक्सटर्नल सोर्स असेल, मग 5 चार्जेस एकत्र येऊन त्यांची जी फील्ड तयार होईल त्याला आपण काय म्हणणार आहे? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. येते लक्षात मी काय सांगतोय? म्हणजे किती चार्जेस पासून ही फील्ड तयार झाली हे मला माहित नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. येते लक्षात? गॉट इट माय पॉइंट? म्हणून त्या सोर्सला आपण काय म्हणतोय? इट इज अनस्पेसिफाईड, अननोन सोर्स. अननोन, आपल्याला माहित नाही किती चार्जेस पासून तो सोर्स तयार केलाय आणि त्याच्यापासून जी फील्ड आली. कळतंय? ओके. त्याचबरोबर जर सपोज ही जर इलेक्ट्रिक फील्ड जर आपली अशी जर मिळत असेल तर मी तुम्हाला 2 पॉइंट मी तुम्हाला देतो. सपोज 1 पॉइंट मी तुम्हाला इथं ए दिला, 1 पॉइंट मी तुम्हाला इथं बी दिला. मग मला फक्त एवढं सांगा, ह्या ए पॉइंट वरती आणि बी पॉइंट वरती जर इलेक्ट्रिक फील्ड आपण जर बघितली तर कोणत्या पॉइंटला आपल्याला फील्ड जास्त मिळेल? वेअर विल बी द इंटेन्सिटी ग्रेटर ॲट धीस 2 पॉइंट्स? ह्या 2 पॉइंट मध्ये इंटेन्सिटी तुम्हाला कुठे जास्त मिळेल? साहजिकच ए पॉइंट वरती तुम्हाला इंटेन्सिटी जास्त मिळणार आहे. ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या डायरेक्शनला जर तुम्ही गेला तर तुमची इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे? इट गोज ऑन डिक्रीजिंग. हे लक्षात पाहिजे. व्हेरी कॉमन पॉइंट आहे. ठीक आहे. ज्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड असेल त्या डायरेक्शनला जर तुम्ही जात असाल तर इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे? हळूहळू कमी होणार आहे. तसंच पोटेन्शियल व्ही पण as you go along the electric field, potential difference goes on decreasing. potential difference पण काय होतोय? कमी 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 होत जातोय. ठीक आहे. समजले इथपर्यंत? ओके. पुढे जाऊया, पॉइंट कडे जाऊया. ओके. तुमच्या लक्षात आलं असेल सिंगल चार्ज म्हणलं की आपण काय सांगतोय? वर्क डन इज 0. पण आता एक्सटर्नल फील्ड साठी आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. एक्सटर्नल फील्ड म्हणजे आता काय आला? एक्सटर्नल सोर्स आला. मग आता एक्सटर्नल सोर्स मध्ये 1 चार्ज आहे, 2 चार्ज आहे, 5 आहेत, 10 आहेत, हे आपल्याला काही सुद्धा माहित नाही. मग आता अशा अननोन सोर्स आपण कन्सिडर केलाय. ओके. मग आता बघा, अगेन द डायग्राम विल बी रिमेन सेम. म्हणजे तुमची डायग्राम ही सेमच राहणार. इथं x, इथं y, इथं z. ठीक आहे. किंवा x, y आणि z असं आपण म्हणूया. x, y आणि इथं z. म्हणजे XY प्लेन आपण कन्सिडर करतोय त्या प्रेझेंट लोकेशन साठी. नाव वी आर लुकिंग अ सिंगल चार्ज. म्हणजे एकच चार्ज आपल्याकडे आहे, पण हा चार्ज सध्या कुठं आहे? इट इज प्लेस्ड इन द इन्फिनिटी. पोटेन्शियल एनर्जी कुणासाठी बघायची आहे? सिंगल चार्ज साठी बघायची आहे. मग तो सिंगल चार्ज कुठं असणार आहे? ऍट इन्फिनिटी. ओके. मग आता हा सिंगल चार्ज कुठं आणायचा आहे? इन अँड एक्सटर्नल फील्ड. मग आता इन अँड एक्सटर्नल फील्ड म्हणजे तुम्ही आता एक्सटर्नल सोर्स तुमच्याकडे आहे आणि त्या एक्सटर्नल सोर्स पासून तुम्हाला काय मिळणार आहे? फील्ड मिळणार आहे. मग आता सपोज दिस इज द XY प्लेन. ह्या XY प्लेनला ऑलरेडी तुमच्याकडे एक फील्ड आहे. ऑलरेडी
दिस इज द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आपण ह्याला म्हणू शकतो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. येते लक्षात. पहिला पॉइंट ए आणि बी मध्ये एक्सटर्नल फील्डचा उल्लेख काय आपण केला होता का? नव्हता. त्यावेळेला फक्त आपण चार्जेसच बघितले. ठीक आहे. पण आता एक्सटर्नल फील्ड बघायचे आहे. मग आता मी काय केलंय बघा, इथं मी एक्सटर्नल फील्ड मी अप्लाय केली, म्हणजे माझ्याकडे इथं कुठेतरी एक्सटर्नल सोर्स असेल त्याच्यापासून मला काय मिळाली, ही एक्सटर्नल फील्ड मला मिळाली. मग आता टू ब्रिंग द चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू इट्स प्रेझेंट लोकेशन. मग आता त्याचं प्रेझेंट लोकेशन कोण आहे, तर ए पॉइंट. प्रेझेंट लोकेशन कोण आहे, ए पॉइंट. म्हणजे आता ह्या चार्जला आपल्याला तिथून कुठं आणायचं आहे, ए पॉइंट वरती आणायचं आहे. ठीक आहे. मग आता चार्जला मी इथं जर आणलं तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार की नाही होणार? सी माय व्हॉट इज माय क्वेश्चन. If you are bringing this charge from infinity to this present location at point A, then whether this charge will act any force? त्या चार्ज वरती एखादा फोर्स ऍक्ट होईल का? ठीक आहे. बघा काय म्हणतोय मी, इथं एक चार्ज आहे, ह्या चार्ज पासून मला एक फील्ड मिळाली. ती फील्ड म्हणजे काय, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. इथं आपण काय केलं होतं, इथं आपल्याला ए पॉइंट आपल्याकडे होता, इथं आपल्याकडे बी पॉइंट होता आणि हा आपला ओ पॉइंट होता. ठीक आहे. मग आता ओबीचा डिस्टन्स आपल्याकडे किती होता, आर. इथं आपला युनिट पॉझिटिव्ह चार्ज होता. हा चार्ज मी इथून इथं आणला, ए पासून बी पर्यंत. ठीक आहे. त्याच्यावरती मी वर्क डन केलं, डब्ल्यू इज इक्वल टू क्यू नॉट व्ही. ठीक आहे. मग आता इथून इथं आणल्यानंतर हा चार्ज ऑलरेडी इथं आहे, त्यामुळे त्याची ऑलरेडी फील्ड आहे. ठीक आहे. मग आता ह्या चार्ज पासून ह्या चार्ज वरती काय होईल, साहजिकच हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, दोघांच्या वरती फोर्स ऍक्ट होईल. मग आता हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे त्याचा फोर्स ह्याच्यावरती ऍक्ट होत नाही, कारण ह्याचा मॅग्निट्यूड अगदी कमी असतो, इट इज व्हेरी स्मॉल. म्हणजे या चार्ज पासून ह्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार आणि तो फोर्स कुठं असणार आहे, अलॉंग द इलेक्ट्रिक फील्ड. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जिथं इलेक्ट्रिक फील्ड आहे तिथं तुम्हाला फोर्स हा मिळणारच. येते लक्षात. मग साहजिकच मग आता हा चार्ज जर इन्फिनिटी मधून मी जर ए पॉइंट वरती आणला तर इथं मला काय मिळणार आहे, वर्क इज टू बी डन. वर्क इज टू बी डन, कारण फोर्स तर ऍक्ट होणार आहे. फोर्स ऍक्ट होतोय म्हणजे तो त्याला लांब ढकलतोय. मग त्याला लांब ढकलायचं नाही तर त्याला कुठं आणायचं आहे, त्या लोकेशनला आणायचं आहे आपल्याला, ऍट प्रेझेंट लोकेशन. मग त्यासाठी आपल्याला वर्क डनची गरज आहे. मग आता वर्क डनला इक्वेशन लिहिणार काय, वी आर हॅव्हिंग टू फॉर्म्युलाज. वन फॉर्म्युला इज डब्ल्यू इज इक्वल टू क्यू व्ही अँड अदर इट इज डब्ल्यू इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R12. ठीक आहे. मग आता सी व्हॉट आय एम सीइंग. मी इथं काय पाहतोय, एक्सटर्नल फील्ड पाहतोय. ठीक आहे. एक्सटर्नल फील्ड पाहतोय, त्या एक्सटर्नल फील्ड मध्ये इकडचा चार्ज मी त्या लोकेशनला आणतोय. पहिलं तसं काय होतं का, पहिलं तसं काही नव्हतं. मग त्यामुळं डायरेक्टली आपण काय करू होतो, चार्ज आपल्याकडे पहिल्यांदा आणायचा. जो पहिला चार्ज जो आपण घेऊन आलो त्याला वर्क डन किती मिळालं, त्याला वर्क डन 0 मिळालं, पहिला चार्ज. ठीक आहे. W1 इज इक्वल टू 0. Q2 आणला, W2 0 झाला का, W2 0 नाही झाला. बघा Q1 ला घेऊन आलो त्यामुळे वर्क डन केलं, ते वर्क डन किती मिळालं मला, W1 इज इक्वल टू 0. Q2 ला मी घेऊन आलो, Q2 ला घेऊन आलो, W2 चं इक्वेशन बघितलं, 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R12 असं इक्वेशन मिळालं. Q3 ला घेऊन आलो की परत मला W3 मिळालं, 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q3 अपॉन R12 आणि तसंच W3 इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q2 Q3 अपॉन R12. म्हणजे हे दोन्ही चार्जेस काय करणार, त्या Q3 ला अपोज करणार. ठीक आहे. पण आता इथं एक्सटर्नल फील्ड आहे, तो चार्ज किती आहे तोच आपल्याला माहित नाही. किती चार्ज पासून ते फील्ड आले आपल्याला माहित आहे का, नाही माहित. ठीक आहे. मग अशासाठी मला हे एक्सप्रेशन घेऊन चालणार आहे का वर्क डनचं, कारण माझ्याकडे फक्त तो क्यूच आहे. म्हणजे माझ्याकडे फक्त हा क्यूच आहे, हा डिस्टन्स माझ्याकडे नाहीये. हा Q1 हा तर अननोन आहे ना, आपल्याला माहितच नाहीये तो कोण आहे.
तो Q1 आहे, Q2 आहे, Q3 आहे आपल्याला माहितच नाही. किती चार्जेस पासून बनवला हे आपल्याला माहित नाही, त्यामुळं हा फॉर्म्युला आपण घेऊ शकत नाही. मग राहिला कुठला वर्डनचा फॉर्म्युला, तर तो म्हणजे W इज इक्वल टू Q इंटू V, QV. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, ज्या वेळेला एखादा चार्ज तुम्ही इन्फिनिटी मधनं एक्सटर्नल फील्ड मध्ये आणताय, पण त्यावेळेला एक्सटर्नलचीच फील्ड फक्त असणार आहे, दुसऱ्या कुठलीच फील्ड नसणार आहे, त्यावेळेला हा वर्क डनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. गॉट इट माय पॉइंट. बघा मी परत एकदा सांगतोय, W इज इक्वल टू QV चा फॉर्म्युला कधी यूज करायचा, ज्या वेळेला एखादा चार्ज तुम्ही एक्सटर्नल फील्ड मध्ये आणताय. मग एक्सटर्नल फील्ड मध्ये आणताना इथं दुसरा कुठला चार्ज नसावा, इथं दुसरा कुठला चार्ज नसावा, फक्त एक्सटर्नल फील्ड असावी. मग त्या एक्सटर्नल फील्ड वरनं जे काही फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होईल, मग त्याच्यावरून हा वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला. W इज इक्वल टू QV. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजेच बघा आता काय ना, this is the external field which is created by unknown source. A is the location and R1 is the position vector for charge Q1. आता मी Q1 म्हणतो त्याला. ठीक आहे. Q घेतला तरी चालतं किंवा Q1 घेतला तरी चालतंय. Q घेतला तर ना आपण मग इथं R म्हणूया. R is the position vector for point A. To bring the charge from infinity to its present location at point A, work is to be done. Work is to be done. Then what is the formula for work done? Work done W is equal to QV. म्हणजे इथं आता पोटेन्शियल जो आहे तो पोटेन्शियल पण काय होणार आहे, तो व्हॅरी होणार आहे. ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इथं जर एखादा पॉइंट घेतला, इथं जर एखादा पॉइंट घेतला, तर इथं इंटेन्सिटी किती मिळेल, इथं इंटेन्सिटी किती मिळेल. साहजिकच ह्या पॉइंटला इंटेन्सिटी मला जास्त मिळणार कम्पेअर टू दिस अदर पॉइंट. कारण as I go along the electric field goes on decreasing. Similarly, its potential difference also goes on decreasing. जसं मी इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला जाणार, फील्ड पण कमी होणार आणि पोटेन्शियल डिफरन्स पण काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच हा पोटेन्शियल डिफरन्स पण तुमचा काय करतोय, ह्या एक्सटर्नल मध्ये व्हॅरी करतोय. येते लक्षात? ठीक आहे. हेन्स युअर फॉर्म्युला इज वर्क डन W इज इक्वल टू QV. अगेन व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी, U इज इक्वल टू Q इंटू V. दिस इज युअर फॉर्म्युला फॉर अ सिंगल चार्ज इन एन एक्सटर्नल फील्ड. खूप सोपं आहे. फक्त लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कधी इक्वेशन्स कुठे आणि कसं घ्यायचं आहे. ठीक आहे. आता एक्सटर्नल फील्डचं आपल्याकडे काय नव्हतं, आपण पहिल्यांदा चार्जेससाठी बघत होतो, आता एक्सटर्नल फील्डसाठी बघतोय. मग एक्सटर्नल फील्डसाठी जर वर्क डन जर आपल्याला बघायचं असेल तर काय मिळणार आहे, W इज इक्वल टू QV. समजलं इथंपर्यंत? ठीक आहे. नोट्स तुम्ही ऑलरेडी लिहिलेले आहात. ठीक आहे. ते आता एकदा रीड करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय केलंय ते. समजलं इथंपर्यंत? नेक्स्ट पॉइंटला जाऊया आपण. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपला काय येणार आहे, डी पॉइंट. पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ potential energy of a system of 2-point charge in an external field. काय फक्त बदलले बघा, मगाशी फक्त सिंगल चार्ज होता, आता सिस्टम आला. सिस्टम म्हणजे किती चार्जेस आले, 2 चार्जेस आले आणि तो दोन्ही चार्जेस कुठे प्लेस करायचे आहेत, एक्सटर्नल फील्ड मध्ये प्लेस करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याकडे इथं एक चार्ज आहे का, इथं एक चार्ज नाहीये, इथं आपल्याकडे 2 चार्जेस आहेत. एक म्हणजे Q1, दुसरा म्हणजे Q2. कुठं आहेत हे, तर दे आर प्लेस्ड ॲट इन्फिनिटी. मग आता लोकेशन साठी आपल्याला 2 पॉइंट मिळणार आहेत. एक पॉइंट आपण इथं A म्हणूया, एक पॉइंट आपण इथं B म्हणूया. ठीक आहे. मग आता Q1 इकडे आणणार म्हणजे Q1 साठी पोझिशन वेक्टर येणार R1 आणि Q2 इथं आणणार म्हणजे त्याचा पोझिशन वेक्टर मिळणार आपल्याला R2. ठीक आहे. हा तुमचा ओरिजिन. आता काय करायचं आहे बघा, सिंगल चार्ज होता, वर्क डन मिळालं. W इज इक्वल टू QV आणि वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. U इज इक्वल टू Q इंटू V. आता
This is the external electric field which is created in the xy plane, and A and B are the present locations of the charges Q1 and Q2. म्हणजे Q1 हा चार्ज कुठे येणार A पॉइंट वरती, Q2 कुठे येणार B पॉइंट वरती. Q1 A वरती आला की त्याचा पोझिशन वेक्टर काय मिळणार आहे R1 वेक्टर. Q2 B वरती आला की त्याचा पोझिशन वेक्टर काय मिळणार आहे R2 वेक्टर. ठीक आहे. आता बघा मी काय म्हणतो, पहिल्यांदा वर्क डन जी करायचं आहे ते कोणावरती करायचं आहे, ह्या चार्ज Q1 वरती करायचं आहे. नाव टू ब्रिंग द चार्ज Q1 फ्रॉम इन्फिनिटी टू प्रेझेंट लोकेशन A, टू ब्रिंग द चार्ज Q1 from infinity to A point. Infinity to A point. मग आता Q1 हा चार्ज आपल्याला घेऊन यायचा आहे. कुठून आणायचा आहे, इन्फिनिटी पासून त्याला A पॉइंट वरती आणायचा आहे. मग आता इन्फिनिटी पासून A पॉइंट वरती आणत असताना आपल्याला काय मिळणार आहे, वर्क इज टू बी डन. मग आता वर्क डन on charge Q1 to bring from infinity to present location is given by, work done on charge Q1 to bring from infinity to present location is given by W is equal to काय येणार बघा. सुरुवातीला फक्त एक्सटर्नल फील्ड आहे, तिथे दुसरा कुठला चार्ज आहे का नाही. Q1 ला मी इथे घेऊन येतोय, सिंगल चार्ज झाला ना, Q1 ला घेऊन येतोय म्हणजे त्याच्यावरती वर्क डन किती मिळणार, जे आता आपण आत्ताच पाहिलं ते म्हणजे W इज इक्वल टू QA, पण चार्ज आता मी काय कन्सिडर केलाय Q1, म्हणजे इथं किती येणार W इज इक्वल टू Q1 इंटू V. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर 1 म्हणजे आत्ताशी फक्त आपण कोणाला नेलाय, Q1 ला लोकेशनला नेलाय, अजून Q2 ला आपल्याला घेऊन जायचं आहे. ओके. आता अगेन मेन कन्सेप्ट, एक पॉइंट झाला, दुसरा पॉइंट आता त्यातलाच. आता कुणाला घेऊन जायचं आहे, आता Q2 ला घेऊन जायचं आहे. वी हॅव टू ब्रिंग Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू प्रेझेंट लोकेशन B. To bring charge Q2 from infinity to present location B, again work is done. मग आता वर्क डन कुठं कुठं होणार, एक म्हणजे आता इथं Q2 ला मी आणल्यानंतर त्याला अपोज करणारे कोण कोण आहेत आठवते का बघा. आपण त्या सिस्टम ऑफ चार्जेस मध्ये आपण असं केलं होतं, आपल्याला A पॉइंट होता, B पॉइंट होता, C पॉइंट होता, D पॉइंट होता. म्हणजे इथं आला Q1, इथं आला Q2, इथं आला Q3, इथं आला Q4. Q1 ला घेऊन आलो, वर्क डन किती मिळाला 0, कारण त्याला अपोज करणारा कोण नव्हता. Q2 ला घेऊन आलो, अपोज करणारा कोण होता Q1. ठीक आहे, म्हणजे W1 इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R12. असं आपल्याला एक इक्वेशन मिळालं. Q3 ला घेऊन आलो तर Q3 ला अपोज करणारा कोण होता, एक म्हणजे Q1 होता, दुसरा म्हणजे कोण होता Q2 होता. म्हणजे ह्या दोघांनी पण त्याला अपोज केलं ना इथं येण्यासाठी. म्हणजे किती वर्क डन मिळाले मला, W2 चे मला 2 वर्क डन मिळाले. ह्याला मी K म्हणतो. इथं येणार Q1 Q3 अपॉन R13, इथं येणार Q2 Q3 अपॉन R23. ठीक आहे. त्याच्यानंतर सपोज मी हा Q4 कन्सिडर केला तर Q4 ला अपोज करणारे कोण आहेत, एक म्हणजे Q1, दुसरा म्हणजे Q2, तिसरा म्हणजे Q3. म्हणजे किती वर्क डन मला मिळतील, 3 वर्क डन मला बघायला मिळतील. ठीक आहे. म्हणजे सिमिलरली तीच मेथड तुम्हाला इथं यूज करायची आहे. मग Q2 ला मी B वरती आणत असताना त्याला अपोज करणारे कोण कोण आहेत, तर दोघं जण अपोज करणारे आहेत. एक म्हणजे एक्सटर्नल फील्ड मध्ये त्याला घेऊन येतोय, तो एक त्याला अपोज करेल, आणि दुसरा म्हणजे A वरती दुसरा एक चार्ज आहे तो म्हणजे Q1, तो त्याला एक अपोज करेल. येते लक्षात. Q1 ला आणताना फक्त एक्सटर्नल फील्ड होती, पण Q2 ला आणताना एक्सटर्नल फील्ड पण आहे, आणि इथं A वरती Q1 पण येऊन बसलेला आहे आता. त्यामुळे Q2 ला अपोज करणारा हा एक्सटर्नल पण आहे, आणि दुसरा म्हणजे हा Q1 पण आहे. ओके. नाव टू ब्रिंग
charge Q2 from infinity to B, work is done against external field and work is done against due to charge Q1 समजलं का गेटिंग माय पॉइंट? काय सांगितलं मी? सुरुवातीला Q1 ला घेऊन आलो त्यावेळी फक्त एक्सटर्नल फील्ड होता, त्यामुळे एकच वर्क डन मला मिळालं. पण आता Q2 ला मी B वरती आणत असताना एक्सटर्नल फील्ड पण त्याला अपोज करतोय आणि हा Q1 पण त्याला अपोज करतोय. मग ते वर्क डन साठी मला किती इक्वेशन्स मिळणार आहेत? 2 मिळणार आहेत. म्हणजे 2 वेळा मला वर्क डन करायचं आहे. म्हणजे वर्क इज डन अगेन्स्ट एक्सटर्नल फील्ड साठी एक आणि वर्क इज डन अगेन्स्ट ड्यू टू चार्ज Q1 साठी एक. ठीक आहे. मग आता ह्याच्यासाठी इक्वेशन मला काय मिळणार बघा बरं. आता वर्क इज डन अगेन्स्ट एक्सटर्नल फील्ड, इथं पण काय केलं होतं? वर्क इज डन अगेन्स्ट एक्सटर्नल फील्डच होता ना. वर्क इज डन अगेन्स्ट एक्सटर्नल फील्ड. मग आता इथं पण तेच आहे, वर्क इज डन अगेन्स्ट एक्सटर्नल फील्ड. म्हणजेच मला इथं वर्क डन किती मिळणार आहे? ह्याला मी म्हणतो पहिला वर्क डन Q1 साठी असल्यामुळे ह्याला मी म्हणतो आता W2 विच इज इक्वल टू कोणता चार्ज आणला? Q2 इंटू V. हे मिळालं तुमचं वर्क डन अगेन्स्ट एक्सटर्नल फील्ड. समजलं? ठीक आहे. आता वर्क डन अगेन्स्ट ड्यू टू चार्ज Q1. आता काय येणार बघा. एक्सटर्नल साठी आपण इक्वेशन घेतलं की W इज इक्वल टू QV चं. ठीक आहे, घेतलं का? आता कोण आहे रे? आता Q2 आहे, म्हणजे Q1 आहे, Q2 ला तो अपोज करणार आहे. म्हणजे या चार्जची फील्ड त्याला मिळाली, या चार्ज पासून फोर्स अप्लाय झाला. एक्सटर्नल फील्ड साठी जो फोर्स अप्लाय झाला त्यासाठी जे वर्क डन केलं ते आपल्याला इथं मिळालं. पण आता कोणासाठी बघायचं वर्क डन? ह्या Q1 साठी करायचं आहे. Q1 ला काहीतरी फील्ड क्रिएट केली, Q1 चा काहीतरी फोर्स असणार आहे, मग त्याच्यासाठी वर्क डन करायचं आहे. मग आता त्याच्यासाठी वर्क डन किती मिळेल? जे आपण ते मगाशी आपण बघितलं त्या पद्धतीनं W2 इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 आणि ह्या दोघांच्या मधला डिस्टन्स किती येणार? तो म्हणजे वेक्टरचे 2 वेक्टर आहेत R1 आणि R12, म्हणजे त्यांचा किती येणार? R12. कळतंय का? बघा मी काय सांगितलं. एक्सटर्नल फील्ड होती त्यावेळी W इज इक्वल टू QV. इथं एक्सटर्नल फील्ड आहे म्हणजे त्यासाठी काय वापरलं आपण? W2 इज इक्वल टू Q2 इंटू V. ठीक आहे. आता कोण आहे? आता Q1 त्याला अपोज करणार आहे, म्हणून आपण काय म्हणलंय? वर्क इज डन अगेन्स्ट ड्यू टू चार्ज Q1. मग आता Q1 आणि Q2 जर बघितलं तर आपल्याला सिमिलरली त्या सिस्टम सारखं दिसतंय की, म्हणजे जिथे एक्सटर्नल फील्ड नव्हती तिथं जे आपण वापरलं आता जे सांगितलं मी तुम्हाला, इथं Q1 आला की वर्क डन 0 झाला, Q2 आला की W2 झाला, Q3 आला की W1 आणि W2चा Q1 आणि Q2चा दोन्हीसाठी वर्क डन आपण बघितलं. तसंच Q1 आल्यामुळे Q1चं वर्क डनचं इक्वेशन तुम्हाला काय मिळणार आहे? W2 इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. इथं एक्सटर्नल फील्ड आहे का? आता नाहीये, त्यामुळे आपण हा फॉर्म्युला यूज केला नाही. इथं Q1 असल्यामुळे आपण Q1 इंटू Q2, कारण Q1 आपल्याला व्हॅल्यू माहित आहे Q1, म्हणून आपण त्याला Q1 इंटू Q2 अपॉन R12. येते लक्षात? ठीक आहे. मग टोटल वर्क डन ऑन चार्ज Q2, टोटल वर्क डन ऑन Q2 इज किती येतंय? W2 इज इक्वल टू पहिला वर्क डन किती? Q2V प्लस किती येणार? 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. दिस इज द टोटल वर्क डन ऑन चार्ज Q2. ठीक आहे. मग आता सिस्टम साठी टोटल वर्क डन फॉर सिस्टम, total work done for system is equal to W is equal to W1 plus W2
विच इज इक्वल टू W1 साठी किती आहे Q1 इंटू व्ही प्लस W2 साठी किती आहे Q2V प्लस 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12 आणि वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच तुम्हाला U इज इक्वल टू Q1V प्लस Q2V प्लस 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. समजलं इथंपर्यंत? Q1 ला ज्या वेळेला घेऊन आलो फक्त एक्सटर्नल फील्डचं काम झालं, त्यामुळे एकच फॉर्म्युला मिळाला W1 इज इक्वल टू Q1V. Q2 ला घेऊन आलो त्यावेळी एक्सटर्नल फील्ड पण त्याला अपोज करतोय आणि हा चार्ज Q1 पण त्याला काय करतोय अपोज करतोय. मग एक्सटर्नल फील्ड असल्यामुळे काय मिळालं W2 इज इक्वल टू Q2V आणि Q1 असल्यामुळे 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. समजलं इथंपर्यंत? कळालं? ठीक आहे, हे फक्त व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, इथं पण मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. ओके, समजलं इथंपर्यंत? आता मला वाटतं काय डाऊट नसेल. आता यातला एक शेवटचा पॉईंट राहिलाय, तो म्हणजे ई पॉईंट. ए बी काल बघितला, सी डी आणि ई आज पाहतोय, त्यातला सी आणि डी आता झालाय. आता ई पॉईंट आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, पॉज करून एकदा सगळं बघून घ्या कसं कसं आहे काय आहे. ठीक आहे, पॉज करा आणि बघा. नोट्स तुम्ही ऑलरेडी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, रब करतोय मी आता. E point, potential energy of a dipole in an external field. In an external field. ठीक आहे, पहिल्यांदा त्याची डायग्राम ड्रॉ करून घ्या. ही काय आहे? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, आता त्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण काय प्लेस करतोय? काय म्हणलं हेडिंग मध्ये? पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए डायपोल इन एन एक्सटर्नल फील्ड. म्हणजे आता ही एक्सटर्नल फील्ड कन्सिडर केली आणि आता काय केलं आपण इथे एक डायपोल प्लेस केला. तो डायपोल प्लेस केला की तुम्हाला हा असा काहीतरी मिळेल. डायपोल तुम्हाला आठवत असेल, डायपोलला तुम्हाला अशी काहीतरी डायग्राम तुम्हाला मिळते. and it is always directed from negative to positive म्हणजे P वेक्टर. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आठवते का फॉर्म्युला? P इज इक्वल टू, रिमाइंड करा रिमेंबर व्हॉट इज द फॉर्म्युला? ठीक आहे, दिस इज युअर डायग्राम. काय आठवते का बघा? इलेक्ट्रिक डायपोल, पहिल्यांदा ते समजलं पाहिजे.
two equal and opposite charges, two equal and opposite electric charges are kept at a finite distance, are kept at a finite distance, आणि तो डिस्टन्स किती आहे तर 2L. मग इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट किती मिळतं आपल्याला, P इज इक्वल टू क्यू इंटू 2L. क्यू म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ एनी वन चार्ज. इथं -5 कुलम असणार आहे, इथं +5 कुलम असणार आहे. ॲज अ एक्झाम्पल इथं -10 कुलम असणार आहे, इथं +10 कुलम असणार आहे. म्हणजे जो चार्ज आहे तो काय आहे, इक्वल आहे पण अपोजिट आहे. एक मायनस आहे, एक प्लस आहे, आणि त्या दोघांच्या मध्ये काहीतरी सेपरेशन आहे, आणि ते सेपरेशन मध्ये डिस्टन्स किती 2L. मग अशाला आपण काय सांगतोय, इलेक्ट्रिक डायपोल म्हणतोय. अशाला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रिक डायपोल. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, तर P इज इक्वल टू क्यू इंटू 2L इन द वेक्टर फॉर्म. येते लक्षात, ठीक आहे. तेच आपल्याला इथं बघायचं आहे. म्हणजे हे आता आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट माहित आहे. म्हणजे आता डायपोल मोमेंट ज्या वेळेला मी फील्ड मध्ये प्लेस करतो त्याच्यावरती काय ऍक्ट होतं रे. इफ एन इलेक्ट्रिक डायपोल इज प्लेस्ड इन एन इलेक्ट्रिक फील्ड, then what happens to this dipole, साहजिकच आहे त्याच्यावरती टॉर्क अप्लाय होईल. त्याच्यावरती काय अप्लाय होईल, टॉर्क अप्लाय होईल. मग टॉर्क अप्लाय झाला म्हणजे टॉर्कचं इक्वेशन किती आहे, टॉर्क इज इक्वल टू PE sin थिटा. आठवतंय का, टॉर्क वेक्टर इज इक्वल टू P वेक्टर क्रॉस E वेक्टर. येते का लक्षात. टॉर्क इज इक्वल टू PE sin थिटा, आणि वेक्टर फॉर्म मध्ये टॉर्क वेक्टर इज इक्वल टू P वेक्टर क्रॉस E वेक्टर. हे तुम्हाला आठवत असेल, हे ऑलरेडी आपण केलेलं आहे. नसेल आठवत तर फक्त जरा 11th टेक्स्टबुक बघा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, त्यामध्ये एक पॉइंट आपला झालेला आहे, टॉर्क इज इक्वल टू PE sin थिटा. त्यावेळी डायग्राम आपण ही अशी काहीतरी ड्रॉ केली होती, ठीक आहे, अशी ड्रॉ केली होती. आता जसा मी एखादा चार्ज मी जर त्या फील्ड मध्ये प्लेस केला तर काय होणार आहे, म्हणजे तेच पुन्हा पॉइंट आला. एखाद्या फील्ड मध्ये एखादा चार्ज मी प्लेस केला, इथं मी जर एखादा चार्ज आणला तर त्यावरती काय होणार आहे, त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार आहे. बरोबर, फोर्स ऍक्ट होणार आहे. मग आता दोन्ही पण चार्जेस आहेत आपल्याकडे, एक म्हणजे प्लस चार्ज पण आहे आणि एक म्हणजे मायनस चार्ज पण आहे. मग आता जिथं आपण +Q प्लेस केला तर त्या +Q वरती फोर्स ऍक्ट झाला अलॉंग द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड, आणि जिथं निगेटिव्ह प्लेस केला इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. तेच मला इथं मिळाले. डायपोल प्लेस केला, डायपोल मध्ये मला दोन चार्जेस मला मिळतात, एक म्हणजे +Q, दुसरा म्हणजे -Q. मग +Q वरती एक फोर्स ऍक्ट झाला, -Q वरती फोर्स एक ऍक्ट झाला, ठीक आहे. मग आता तो फोर्सचा फॉर्म्युला किती रे, अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठी स्टेटमेंट आपण जे बघितलं होतं, E इज इक्वल टू F/Q0 असं इक्वेशन घेतलं होतं. म्हणजे F इज इक्वल टू Q0E, म्हणजे हा मिळाला तुम्हाला फोर्स. म्हणजे इथं आता Q0 च्या ऐवजी फक्त Q आहे, म्हणजे इथं काय येणार आहे +QE, इथं येणार -QE. चार्ज कोणता आहे मायनस, तिथं चार्ज कोणता आहे प्लस, त्यामुळे F इज इक्वल टू +QE आणि इथं F इज इक्वल टू -QE. समजलं. हे नोट डाऊन करून घ्या पहिल्यांदा, हे तुम्हाला माहित पाहिजे. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट P वेक्टर इज इक्वल टू Q इंटू 2L आणि टॉर्क इज इक्वल टू P वेक्टर क्रॉस E वेक्टर, म्हणजे मॅग्निट्यूड मध्ये PE sin थिटा. ओके, आता काय करायचं आहे, व्हॉट वी हॅव टू सी, वी हॅव टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी फॉर अ डायपोल. आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची आहे कुणासाठी, ह्या डायपोल साठी. डायपोल कुठं प्लेस केलाय, इन अन एक्सटर्नल फील्ड, इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे एक्सटर्नल सोर्स जो आपल्याकडे होता त्याच्यापासून जी फील्ड मिळाली, त्या फील्ड मध्ये आपण हे डायपोल प्लेस केला, तर त्यावरती जो मायनस चार्ज आणि -Q आणि +Q त्यामध्ये जो प्लेस केला त्याच्यावरती तो काय झाला, फोर्स ऍक्ट झाला. मग पॉझिटिव्ह चार्जला अलॉंग द डायरेक्शन ऑफ द फील्ड आणि निगेटिव्ह चार्जला इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द फील्ड साठी तुम्हाला दोन फोर्सेस तुम्हाला मिळाले. आणि त्याचबरोबर हा डायपोल ह्या एक्सटर्नल फील्डला काहीतरी एक अँगल क्रिएट करतोय, आणि तो अँगल म्हणजे थीटा. मग हेन्स व्हॉट इज द इक्वेशन फॉर द टॉर्क, मग टॉर्क इज इक्वल टू PE sin थिटा इन मॅग्निट्यूड. ठीक आहे, इन मॅग्निट्यूड. वेक्टर फॉर्म मध्ये जर बघितलं तर टॉर्क वेक्टर इज इक्वल टू P वेक्टर क्रॉस E वेक्टर.
हे आपल्याला माहित आहे. म्हणजे काय झालं आता बघा, एक डायपोल मी घेतला, ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, हा डायपोल आहे, इथं प्लस क्यू आहे, इथं मायनस क्यू आहे. जसा मी डायपोल फील्ड मध्ये प्लेस केला तर त्या फील्डमुळे त्या चार्जेस वरती काय झालं, फोर्स ऍक्ट झाला. फोर्स ऍक्ट झाल्यामुळे तो काहीतरी मोशन मध्ये आला, म्हणजेच थोडक्यात काय झालं, त्याच्यावरती टॉर्क अप्लाय झाला. As the dipole is placed in an external field, torque acts on it and it moves. म्हणजे टॉर्क ऍक्ट झाला आणि तो मूव झाला, ठीक आहे. मग आता मूव झाला म्हणजे काय झाला, सपोज मी त्याला सुरुवातीला असा प्लेस केला, प्लस क्यू मायनस क्यू, आणि नंतर तो मला असा मिळाला, ठीक आहे, प्लस क्यू मायनस क्यू. मग थोडक्यात काय झालं, त्या फील्डमध्ये प्लेस केल्यामुळं त्याच्यावरती त्याचा काय झाला, फोर्स ऍक्ट झाला. तो फोर्स म्हणजे मला इकडं मिळाला एफ इज इक्वल टू प्लस क्यू ई, आणि इकडं मला मिळाला एफ इज इक्वल टू मायनस क्यू ई. म्हणजे तो टॉर्क अप्लाय झाला त्याच्यावरती, आणि तो टॉर्क किती आपल्याकडं, पीई साइन थिटा. ओके, समजली तर पर्यंत. म्हणजे डायपोल प्लेस केला, डायपोल प्लेस केल्यामुळे त्याला एक फोर्स मिळाला, फोर्स म्हणजेच मला काय मिळाला, टॉर्क मिळाला. त्यामुळे तो रोटेट झाला, एक पर्टिक्युलर अँगल घेऊन तो रोटेट झाला. मग त्या अँगलसाठी आपल्याला इक्वेशन काय मिळतंय, किंवा तो टॉर्क किती मिळतोय, टॉर्क इज इक्वल टू पी साइन थिटा इन वेक्टर फॉर्म. टॉर्क वेक्टर इज इक्वल टू पी वेक्टर क्रॉस ई वेक्टर. समजली तर पर्यंत. म्हणजे ॲज डायपोल इज प्लेस्ड इन एन एक्सटर्नल फील्ड इट एक्सपिरियन्सेस ए टॉर्क, असं आपण म्हणू शकतो. आता मला काय करायचं आहे, मला एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करायचा आहे, की जेणेकरून हा जो अँगल त्यानं जो क्रिएट केला, म्हणजे सुरुवातीला तो वर्टिकल होता, इथून तो कुठे गेला, इथंपर्यंत गेला, टॉर्क तयार केला ना त्यानं, तो मोशन मध्ये आला. पण आता मला इकडं काय करायचं आहे, मला एक्सटर्नल टॉर्क मला अप्लाय करायचा आहे, एक्सटर्नल टॉर्क, की जेणेकरून तो आता इन्क्लाइन मध्ये आहे ना, तो पुन्हा त्या ओरिजिनल पोझिशनला आला पाहिजे. म्हणजे जेवढा मला टॉर्क मिळाला तेवढाच मला एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करायचा आहे, की जेणेकरून जी पोझिशन त्यानं चेंज केली ती मला परत काय करायचंय आहे, अशी ओरिजिनल पोझिशनला मला आणायचं आहे. कळतंय मी काय सांगतोय. पहिल्यांदा एक फील्ड कन्सिडर केली, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी डायपोल असं व्हर्टिकली प्लेस केला, डायपोल प्लेस केल्यानंतर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट झाला आणि तो डायपोल वरती टॉर्क अप्लाय झाला, त्यामुळे त्यानं अँग्युलर मोशन चेंज केली, ठीक आहे. पण आता मला तेवढाच एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करायचा आहे, की जेणेकरून तो बदलला तेवढ्याच अँगलला पुन्हा तो ओरिजिनल पोझिशनला यायचा आहे. मग असं तो मी किती टॉर्क अप्लाय करणार, तर एक्सटर्नल टॉर्क म्हणजे किती येणार, तो पण तेवढाच येणार. म्हणजे एक्सटर्नल टॉर्क इज इक्वल टू पीई साइन थिटा. कळतंय, ठीक आहे. पण एक्सटर्नल टॉर्क करत असताना आपण काय म्हणणार, आपण त्याच्यावरती काय करतोय, त्याच्यावरती अगेन वी आर डुईंग सम वर्क. To bring the dipole to its original position, we apply external torque. म्हणजेच what we are doing work on the dipole to bring to its original position किंवा to neutral its position. एक तर त्याला ओरिजिनल पोझिशन म्हणा किंवा त्याला न्यूट्रल पोझिशनला आपण आणतोय, म्हणून त्याच्यावरती एक्सटर्नल टॉर्क करतोय. एक्सटर्नल टॉर्क केला म्हणजेच काय आला, वर्क डन आला. येते लक्षात, ठीक आहे. आता वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, आपल्याला वर्क डन म्हणलं की आपल्याला W इज इक्वल टू क्यू व्ही माहित आहे. वर्क डन इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R12 माहित आहे. आणि त्याचबरोबर वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, असंही इक्वेशन आपल्याला माहित आहे. म्हणजेच आता मला इथं वर्क डनचं इक्वेशन घ्यायचं आहे, ठीक आहे. आता मी काय म्हणतोय बघा, वर्क डन कसा घ्यायचा. सुरुवातीला व्हर्टिकल प्लेस केला, त्यानं पोझिशन बदलली. म्हणजे सुरुवातीला तसा प्लेस केला मी, त्याला म्हणतो इथं थिटा 0, म्हणजे त्यावेळेला अँगल तुमचा 0 होता, असं इमॅजिन करूया, ठीक आहे. तुम्ही डायपोल कसा प्लेस करता त्याच्यावर डिपेंड. आता सपोज इलेक्ट्रिक फील्ड तुमची तशी आहे ना, मग मी काय करेन, मी एक तर मग त्या फील्ड बरोबर मी डायपोल प्लेस करतो, फील्ड बरोबर. म्हणजे सपोज ही जर एक्सटर्नल फील्ड असेल, ही एक्सटर्नल फील्ड असेल आणि डायपोल मी घेतला, तो डायपोल मी असा प्लेस केला, इथं मायनस क्यू मिळाला, इथं प्लस क्यू मिळाला, ठीक आहे. की जेणेकरून त्याच्यावरती फोर्स ऍक्ट झाला, तो मूव झाला, असं आपण म्हणूया. म्हणजे इथला अँगल आपल्याला किती मिळाला, त्यानं पोझिशन बदलली, तो असा काहीतरी मिळाला,
इमॅजिन करा. म्हणजे इथून तो कुठं आला, इथून तो इथंपर्यंत आला, म्हणजे इथून कुठं गेला, इथून इथंपर्यंत आला. म्हणजे ही पोझिशन म्हणजे त्याचा अँगल किती, थिटा 0, म्हणजे हा 0 अँगल. तिथून कुठंपर्यंत गेला, थिटा एवढा अँगल त्यानं कव्हर केला. म्हणजे कुठून कुठं गेला, फ्रॉम थिटा 0 टू थिटा. ह्या टॉर्कला, एक्सटर्नलला नाही, या टॉर्कला, पहिला टॉर्क. म्हणजे इथं मी थिटा 0 जर कन्सिडर केला, इथून कुठं गेला, थिटापर्यंत गेला. मग आता मला काय करायचं आहे, ह्याच्यावरती मला एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करायचा आहे. एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला की मला इथनं परत मला कुठं आणायचं आहे, या पोझिशनला आणायचं आहे. परत मला त्याला हॉरिझॉन्टल करायचं आहे. ठीक आहे. मग आता इकडं देताना मी त्याला इथलं अँगल काय म्हणणार आहे, एक्सटर्नलसाठी इथला अँगल किती झाला, 0 झाला. इथून त्याला इथं आणला, तो अँगल किती झाला, थिटा झाला. कळतंय का. डायपोल पहिल्यांदा असा आपल्याकडे होता, तो प्लेस केला, त्यानं पोझिशन बदलली, तो इथं आला, इथं आला. इथं काय अप्लाय झाला, टॉर्क अप्लाय झाला. तो टॉर्क म्हणजे किती, तर पी साइन थिटा. इथला अँगल किती, थिटा 0. कुठून कुठं पोहोचला, थिटापर्यंत पोहोचला. ठीक आहे. हा टॉर्क म्हणजे इथं अप्लाय झाला. आता तो इथं आला. आता मी इथं काय अप्लाय करणार, ह्या डायपोलला एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करणार. एक्सटर्नल टॉर्क, आणि तो किती आहे, तो पुन्हा पी साइन थिटा. तेवढाच आहे ना, इक्वल अँड अपोजिट फोर्स. मग तेवढाच अप्लाय केल्यानंतर एक्सटर्नल टॉर्कसाठी इथला अँगल मला किती मिळणार, 0, आणि इथला अँगल मला किती मिळणार, थिटा. तसंच मी इथं जर म्हणलं एक्सटर्नल टॉर्कसाठी इथं अँगल येणार थिटा 0, इथं किती येणार, थिटा. समजलं का. टॉर्कसाठी इथं थिटा 0, इथं थिटा. एक्सटर्नल टॉर्कसाठी जिथं अप्लाय करताय तिथं तुमचा थिटा 0, थिटा. येते लक्षात. अँग्युलर मध्ये आपण बघतोय, अँग्युलर मध्ये. ठीक आहे. मग आता बघा, वर्क डन बाय एक्सटर्नल टॉर्क, हे रब करू. ठीक आहे. As the dipole is placed in an external field, torque applies on it and we get the equation torque is equal to P sin theta. ठीक आहे. म्हणजे असा डायपोल प्लेस केला, त्याच्यावरती टॉर्क अप्लाय झाला, तो रोटेट झाला, एक अँगल त्यानं कव्हर केला. ठीक आहे. तो म्हणजे किती, थिटापर्यंत गेला. पुन्हा त्याच्यावरती काय करणार आहे मी, वर्क डन करणार. मग आता वर्क डन ऑन डायपोल to bring its original position, to bring its original position or to neutral, or to neutral, काही म्हणा. तुम्ही वर्क डन करताय ह्या डायपोल वरती, त्याला ओरिजिनल पोझिशनला आणताय किंवा त्याला न्यूट्रल करताय. ठीक आहे, 0ला आणताय. मग आता वर्क डनचा फॉर्म्युला काय, वर्क डन इज इक्वल टू एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजेच काय, टॉर्क. कुठला टॉर्क अप्लाय केलाय, एक्सटर्नल टॉर्क. इथं डीएक्स म्हणजे आपण डिस्टन्स बघत नाही, इथं काय बघतोय, चेंज इन अँगल. अँगल म्हणल्यानंतर काय घेणार मी, डी थिटा. W इज इक्वल टू एक्सटर्नल टॉर्क इंटू डी थिटा. ठीक आहे, येते लक्षात. मग आता टोटल वर्क डन काढायचं आहे. आता स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन म्हणलं की DW इज इक्वल टू F इंटू DX म्हणतो ना, मग तसंच DW इज इक्वल टू एक्सटर्नल टॉर्क इंटू डी थिटा. टोटल वर्क डन किती येणार, टोटल वर्क डन, टोटल वर्क डन, टोटल वर्क डन W इज इक्वल टू इंटिग्रेटिंग DW. कारण छोटे छोटे वर्क डन मी जर केलं इनफायनाइटसिमल अँगल मध्ये, तर मला सगळीकडे इक्वेशन काय मिळणार आहे, सेमच. म्हणजे या फॉर्म मध्ये इनफायनाइटसिमल डिस्प्लेसमेंट साठी मला काय मिळतं, DW इज इक्वल टू F इंटू DX. मग इनफायनाइटसिमल अँगल साठी काय मिळणार आहे, DW इज इक्वल टू F इंटू डी थिटा. पण इथं F च्या ठिकाणी काय आहे, आपण एक्सटर्नल टॉर्क वापरलाय, त्यामुळे एक्सटर्नल टॉर्क इंटू डी थिटा. समजली इथं इक्वेशन. टोटल वर्क डनला काय करणार, त्याचं इंटिग्रेशन करणार. मग आता इंटिग्रेशन कुठून कुठं, एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला म्हणजे त्याची ह्या पोझिशनचा अँगल किती आहे, थिटा 0. इथून तो इथं आला ना, वर्टिकल आला, इथला अँगल किती, थिटा. म्हणजे टोटल वर्क डन फ्रॉम अँग्युलर थिटा 0 टू थिटा, म्हणजे इथं येणार थिटा 0, इथं येणार थिटा.
काय आला, विच रोटेट्स ॲट अन अँगल फ्रॉम थिटा 0 to थिटा, असं आपण म्हटलं तरी चालेल. एक्सटर्नल टॉर्क इज अप्लाइड फॉर अ डायपोल विच रोटेट इट्स अँगल फ्रॉम थिटा 0 to थिटा. ठीक आहे, इथं तुम्हाला इक्वेशन मिळालं. आता पुढं सॉल्व करूया. सोपं आहे, काय अडचण नाहीये, इट्स व्हेरी इझी. आता बघा, वर्क डनचं इक्वेशन आपल्याकडे आहे DW, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन, म्हणजेच W इज इक्वल टू इंटिग्रेटिंग फ्रॉम थिटा 0 to थिटा एक्सटर्नल टॉर्क इंटू डी थिटा. मग आता अगेन इंटिग्रेटिंग फ्रॉम थिटा 0 to थिटा, व्हॉट इज एक्सटर्नल टॉर्क? एक्सटर्नल टॉर्क म्हणजे किती येणार, तेवढाच येणार, PE साइन थिटा इंटू डी थिटा. P तुमचा कॉन्स्टंट, E तुमचा कॉन्स्टंट, तो बाहेर आला, PE इंटिग्रेशन फ्रॉम थिटा 0 to थिटा साइन थिटा डी थिटा. इंटिग्रेशन ऑफ साइन काय आहे तुम्हाला माहित आहे, इंटिग्रेशन ऑफ साइन म्हणजेच मायनस कॉस थिटा, आणि त्याचं आता इंटिग्रेशन म्हणजे लोअर लिमिट टू अप्पर लिमिट, म्हणजेच फ्रॉम थिटा 0 to थिटा, फ्रॉम थिटा 0 to थिटा. मग आता थिटाची व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायची आहे, तुमचं इक्वेशन मिळतंय विच इज इक्वल टू PE, ब्रॅकेट व्यवस्थित ओपन करा, मायनस साइन आहे त्यामुळे मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू किती येणार, थिटा अप्पर लिमिट, मायनस डिफरन्स मधला मायनस, आणि परत ह्या कॉसचा मायनस कॉस थिटा 0. समजलं का? अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट मध्ये आपण डिफरन्स घेतोय, तो म्हणजे मायनस साइन, आणि ऑलरेडी त्याचा मायनस साइन असल्यामुळे इथे एक मायनस साइन, इथे एक मायनस साइन, इथं मायनस मायनस काय झाला प्लस, म्हणजे काय येणार PE मायनस कॉस थिटा प्लस कॉस थिटा 0. इक्वेशन मी अरेंज केलं, प्लस मायनस मी अरेंज केलं, तर किती मिळालं, PE कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा. दिस इज युअर फायनल एक्सप्रेशन, वर्क डन. Work is stored in the form of potential energy. Work is stored in the form of potential energy. U is equal to PE cos theta 0 minus cos theta. This is your final expression. समजला? बघून घ्या. फक्त तुम्हाला इथं तुम्हाला इक्वेशन लिहायचं आहे. हे इक्वेशन तुम्हाला माहित आहे, तुम्हाला आठवत असेल की तेच इक्वेशन फक्त एक्सटर्नल मध्ये वापरायचं आहे. इक्वल अँड अपोजिट फोर्स, त्यामुळे इक्वल अँड अपोजिट टॉर्क म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन, एक्सटर्नल टॉर्क इंटू डी थिटा, चेंज इन अँगल्स फ्रॉम थिटा 0 to थिटा. म्हणजे डायपोल वरती टॉर्क अप्लाय झाला की इट रोटेट्स विथ अन अँगल फ्रॉम थिटा 0 to थिटा असं म्हणूया. मग टोटल वर्क डन फाइंड करण्यासाठी इंटिग्रेशन ऑफ DW फॉर्म्युला पुट केला, PE साइन थिटा मिळाला, PE कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर गेला, इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा मायनस कॉस थिटा, लिमिट त्याचे फ्रॉम थिटा 0 to थिटा, आणि डिफरन्स त्याचा आला, मायनस मायनस इथं आला, मायनस मायनस प्लस झाला. इक्वेशन मी अरेंज केलं, प्लसला पुढे घेतलं, मायनस नंतर घेतलं, कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा. समजलं? नोट डाऊन करा, पॉज करून नोट डाऊन करा, पॉज करून नोट डाऊन करा. फक्त आता 2 केसेस फक्त मला इथं लिहायचे आहेत, तेवढंच फक्त मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, रब करो. ओके, चलो. केस 1, if dipole is placed perpendicular to field, field म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड.
म्हणजे सपोज हा तुम्ही डायपोल कन्सिडर करा, हा डायपोल आणि ही इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे तुम्ही डायपोल कसा प्लेस करताय, परपेंडिक्युलर प्लेस करताय. जर तुम्ही हॉरिझॉन्टल प्लेस केला होता तर काय झालं असतं, पॅरलल झालं असतं, पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड, पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. मग आता तुम्ही कसा प्लेस केलाय, परपेंडिक्युलर, त्यामुळं इथला अँगल किती झाला यांच्यामधला, 90 डिग्री. ठीक आहे, 90 डिग्री. मग आता इक्वेशन काय मिळते आपल्याला, इक्वेशन 90 डिग्री मिळतंय. म्हणजे डायपोल प्लेस केल्यामुळे, आता डायपोल मगाशी तिरका होता त्यामुळे इथला अँगल θ0 होता, पण आता काय करतोय, व्हर्टिकली प्लेस करतोय, म्हणजे इथला अँगल आपला काय असणार आहे, θ0. ठीक आहे. म्हणजे θ0 किती मिळतोय, θ0 इज इक्वल टू 90. कळतंय का मी काय सांगतोय. ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, आणि त्याच्यामध्ये हा डायपोल आपण असा प्लेस केला. ठीक आहे. इथं येणार प्लस क्यू, इथं येणार मायनस क्यू. म्हणजे इथं जो फील्ड बरोबर त्यानं डायपोलनं अँगल क्रिएट केला, तो अँगल म्हणजेच किती, 90, आणि ही ती ओरिजिनल पोझिशन, म्हणजे त्याचं काय येणार आहे, θ0. इथं टॉर्क अप्लाय झाल्यानंतर आता इथून कुठं जाणार, ज्या डायरेक्शनला मूव्ह होईल त्या बाजूला. ठीक आहे. मग आता θ0 इज इक्वल टू 90. आपल्याकडे इक्वेशन काय आहे, तर हे इक्वेशन आहे, u इज इक्वल टू PE cos θ0 मायनस cos θ. ठीक आहे. θ0 किती आहे, 90, cos 90 इज इक्वल टू PE cos 90 मायनस cos θ. cos 0 इज इक्वल टू 1, cos 90 इज इक्वल टू 0, म्हणजेच PE मायनस cos θ, म्हणजेच मायनस PE cos θ. हे तुमचं इक्वेशन. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस PE cos θ. आणि केस 2 मला वाटतं तुम्हाला लिहिता येईल. केस 2 लिहिता येईल का लिहूया आपण, लिहूया आपण. Okay, this is our external electric field. Now here in case 1, how the dipole was placed, it was placed perpendicular. Now for case 2, dipole is placed parallel with the external electric field. इथे येणार मायनस क्यू, इथे येणार प्लस क्यू. ठीक आहे. मग आता इथं त्याची पोझिशन पहिलीच आहे, त्यामुळे इथला अँगल किती असणार आहे, θ0. ओके. मग आता पॅरलल असल्यामुळे इथे लिहितो मी केस 2. केस 2 मध्ये काय येणार, डायपोल इज प्लेस्ड पॅरलल टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. पॅरलल प्लेस केल्यामुळं θ0 मला किती मिळाला, दोघांची डायरेक्शन सेम आहे, पॅरलल असल्यामुळं θ इक्वल टू 0, म्हणजे θ0 इज इक्वल टू 0. मग आता इक्वेशन काय येते बघा, u इज इक्वल टू PE cos θ0 मायनस cos θ, which is equal to PE. what is θ0, cos 0 इज इक्वल टू मायनस cos θ, आणि cos 0 इज इक्वल टू 1, म्हणजे किती येणार, PE 1 मायनस cos θ. दिस इज युअर फायनल एक्सप्रेशन. ही तुमची केस 1 आणि हा तुमचा केस 2. समजली इथपर्यंत, एनी डाऊट. मग इथं तुमचं काय झालं, इथं तुमचं पोटेन्शियल एनर्जीचा पॉईंट तुमचा पूर्ण क्लिअर झाला. 5 पॉईंट्स आपण त्यामध्ये बघितला. पहिला पॉईंट म्हणजे पोटेन्शियल एनर्जी फॉर सिस्टम ऑफ 2 चार्जेस, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट म्हणजे पोटेन्शियल एनर्जी फॉर सिस्टम ऑफ n पॉईंट चार्जेस. तिसरा पॉईंट पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिंगल चार्ज इन अन एक्सटर्नल फील्ड. चौथा पॉईंट पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिस्टम ऑफ 2.
ओके, थोडा जरा प्रॉब्लेम झाला, नो डाऊट अबाउट इट. इट इज कंटिन्यू. वर्क डनचं इक्वेशन घेतलं आपण, इंटिग्रेटिंग फ्रॉम थिटा 0 टू थिटा एक्सटर्नल टॉर्क डी थिटा. टॉर्कचं इक्वेशन पुट केलं, एक्सटर्नल टॉर्क इज इक्वल टू पी साइन थिटा डी थिटा. पी कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर आला, इंटिग्रेशन फ्रॉम थिटा 0 टू थिटा साइन थिटा डी थिटा. इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा किती आला, मायनस कॉस थिटा. ठीक आहे, मायनस कॉस थिटा. आणि लिमिट्स त्याचे मिळाले फ्रॉम थिटा 0 टू थिटा, फ्रॉम लोअर लिमिट टू अपर लिमिट. मग आता फक्त काय करतोय, ह्या व्हॅल्यूज आपण पुट करतोय, म्हणजे थिटाची व्हॅल्यू थिटा असेल, थिटाची व्हॅल्यू थिटा 0 असेल, आणि ते घेत असताना आपण त्याचा डिफरन्स घेतोय. आणि हा मायनस साइन ऑलरेडी आहे, त्यामुळे मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू किती, थिटा, मायनस कॉस थिटा, डिफरन्स हा मायनस साइन, परत मायनस साइन, मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू किती, थिटा 0, मायनस मायनस प्लस, मायनस कॉस थिटा प्लस कॉस थिटा 0. इंटरचेंज केलं, प्लसला पुढे घेतलं, मायनसला पाठीमागे घेतलं. W is equal to P cos theta 0 minus cos theta. Hence, work is stored in the form of potential energy. U is equal to PE cos theta 0 minus cos theta. समजली जोपर्यंत हे तुमचं फायनल एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए डायपोल. ठीक आहे. आता इथं आपल्याला दोन कंडिशन्स आपल्याला बघायला मिळतात. देर आर टू different cases. One case is when dipole is placed perpendicular and other case is dipole is placed parallel. ठीक आहे. मग आता केस 1 आपण बघूया. What is case 1? Case 1, if dipole is placed perpendicular to external electric field. ठीक आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. मग आता सपोज ही आपली एक्सटर्नल फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये हा डायपोल मी असा प्लेस केला. ठीक आहे, इथं मला चार्ज मिळतोय प्लस क्यू, इथं मला चार्ज मिळतोय मायनस क्यू. आता डायपोल प्लेस केल्यामुळं इथला अँगल मला किती मिळाला, 90 डिग्री विथ द इलेक्ट्रिक फील्ड. आणि हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट असल्यामुळे इथला अँगल मला किती मिळणार, थिटा 0. ठीक आहे, म्हणजे थिटा 0ची किंमत किती मिळाली, 90 डिग्री, ॲज द डायपोल इज प्लेस्ड परपेंडिक्युलर टू एक्सटर्नल फील्ड. ठीक आहे. मग आता त्यामुळं थिटा 0ची किंमत किती येणार, थिटा 0 इज इक्वल टू 90. मग आता इक्वेशन, व्हॉट इज इक्वेशन, U इक्वल टू PE in bracket cos theta 0 minus cos theta. मग आता थिटा 0ची किंमत किती, 90. व्हॅल्यू प्लेस करा, PE cos 90 minus cos theta. cos 90 is equal to 0, त्यामुळे PE मायनस कॉस थिटा. हेन्स U इज इक्वल टू मायनस साइन बाहेर घेतला, मायनस PE कॉस थिटा. हे तुमचं केस 1चं इक्वेशन. समजलं इथंपर्यंत? हा झाला केस 1. तसंच तुम्हाला केस 2 सॉल्व करायचा आहे. केस 2 येईल का सॉल्व करायला, येईल का? चलो इथं घेऊ आपण केस 2. डायपोल is placed parallel to एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इथं बघा फिगरमध्ये आता डायपोल कसा प्लेस केला होता, परपेंडिक्युलर. आता आपल्याला कसा प्लेस करायचा आहे, पॅरलल. ठीक आहे, म्हणजे हा डायपोल मी असा प्लेस केला, इथं येणार मायनस क्यू, इथं येणार प्लस क्यू, आणि या पोझिशनला अँगल किती येणार आहे, थिटा 0, ओरिजिनल पोझिशन. मग आता बघा एक्सटर्नल फील्ड आणि हा डायपोल ॲज दे बोथ आर पॅरलल विथ इच अदर. मग पॅरलल असल्यामुळं थिटा 0चा अँगल किती मिळेल, थिटा 0चा अँगल मिळेल, थिटा 0 इज इक्वल टू 0. जसा मगाशी परपेंडिक्युलर प्लेस केला त्यामुळे थिटा 0 किती मिळाला, 90 डिग्री. आता त्याला पॅरलली प्लेस केलाय म्हटल्यानंतर किती येणार, 0. समजा तुम्ही जर असा डायपोल प्लेस केला, इथं प्लस क्यू घेतला, इथं मायनस क्यू घेतला, अँगल किती मिळेल,
आता अँगल मिळेल 180 डिग्री. येते का लक्षात? व्यवस्थित क्लिअर करून घ्या. डायपोलची डायरेक्शन कशी आहे? फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ही डायरेक्शन आहे त्याची. त्यामुळं मायनस क्यू इथं प्लस क्यू इथं, इथला अँगल किती 0. सपोज इथं प्लस क्यू इथं मायनस क्यू, तर अँगल किती येणार 180. ठीक आहे, ठीक आहे. थिटा 0 इज इक्वल टू 0. काय येणार एक्सप्रेशन बघा बरं. यू इज इक्वल टू पीई कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा. थिटा 0 ची किंमत पुट करा. कॉस 0 मायनस कॉस थिटा. कॉस 0 इज इक्वल टू किती 1 मायनस कॉस थिटा. हे तुमचं फायनल एक्सप्रेशन. हे झालं तुमचं केस नंबर 2. कळालं इथंपर्यंत? ठीक आहे. हे तुमचं इथं एक्सप्रेशन संपलं. ठीक आहे, म्हणजे आजचं लेक्चर पण आपलं इथं संपलं. तर आज आपण 3 पॉईंट बघितले. काल आपण 2 पॉईंट बघितले होते, आज 3 पॉईंट बघितले. म्हणजे टोटल पोटेन्शियल एनर्जीचे हे 5 पॉईंट आपले इथं क्लिअर झाले. पहिला पॉईंट होता म्हणजे पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिस्टम ऑफ 2 चार्जेस. दुसरा पॉईंट होता पोटेन्शियल एनर्जी फॉर सिस्टम ऑफ n पॉईंट चार्जेस. तिसरा पॉईंट होता म्हणजे आजचा पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिंगल चार्ज इन अन एक्सटर्नल फील्ड. चौथा पॉईंट होता पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिस्टम ऑफ 2 चार्जेस इन अन एक्सटर्नल फील्ड. आणि पाचवा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल इन एक्सटर्नल फील्ड. ठीक आहे, हे 5 एक्सप्रेशन तुमचे इथं कंप्लीट झाले. पोटेन्शियल एनर्जीचा पॉईंट तुमचा कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, होप सो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर प्लीज तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा. आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक करायला विसरू नका. आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायचंही विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनेललाही सबस्क्राईब करा. ठीक आहे, होप सो तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. काही डाऊट असेल तर प्लीज मला व्हॉट्सअपवरती तुमच्या डाऊट्स विचारा, ते क्लिअर होतील. आणि मला वाटतं हे लेक्चर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. डाऊट नक्कीच काय नसणार आहे. ठीक आहे, तरीही काय अडचण आली तर प्लीज विचारा. ठीक आहे, आणि आज आपण इथं थांबतोय. थँक्यू.